नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो. इकडे हिची मात्र अजूनही पूजा चाललेली असते. ह्या मात्र अजून सत्या अजूनही तिला त्रास देत असतो. आता काय करतो यावरती म्हणत असते मीरा, बास झालं ना, आता काय करताय ते म्हणते. पहा तर तू मज्जाच बघ. असं करून ना पांढरी साडी नेसून आता आलेला असतो. आता मात्र देविका खूप भिलेली असते. भूत 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 करून ओरडायला लागते. बेबी मला वाचव, बेबी मला वाचव असं किंचाळत असते. सत्या मात्र तिची छानपैकी फजिती घेत असतो. तिथे ते साडी घालून असा अक्षरशः गोल गोल फिरून नाचत असतो. आता मात्र देविकाची खूप फाटलेली असते. त्यानंतर तिला ते बघवत नसतं म्हणून ते आपला पदर तोंडावरती घेऊन डोळे झाकून बसलेले असते. आणि सत्या मात्र तिला ते पाहून डान्स करायला लागलेला असतो. त्यानंतर मीरा ओरडत असते, अहो बास करा, या ना तुम्ही, आता नका तिला दमू असं म्हणत असते. मग सत्या आता बास करतो आणि आता परत इथे जातो. तर यावरती मीरा म्हणते, अहो किती तिला त्रास देणार आहे तुम्ही, बंद करा नाही सगळं. त्यानंतर तू गप्प बस. त्यानंतर आणि फॅन चालू ठेवतो. आता फॅन फिरवत असतो ती आणि पण आपला आरती विजू नये त्यासाठी आपले तिने हात धरलेला असतो आणि देवाचं नावसारखं घेत असते. त्यावरती सत्या म्हणतो, तुला त्रास होतोय का, तू डोळे बंद कर, मी शांत बसणार नाही, माझ्या बायकोला त्रास देणाऱ्याला मी दमवणार असं म्हणत असतो. इकडे मात्र ही देवाला प्रार्थना करत असते, बोलत असते, देवा, नसलेल्या बापासाठी मला काय करायला लागलं आहे, नाहीतर माझं श्राद्ध घालायची वेळ आली का काय असं मला वाटत आहे. यावरती मीरा म्हणत असते, बंद करा तुम्ही. आता मीरा फॅन बंद करत असते, हा चालू करत असतो. तेवढ्यातच आता सत्याने अजूनही गंमत केलेली असते आणि कणकीचा बावला करून आणलेला असतो आणि तो बावला आता त्या देविकाच्या अंगावरती तो टाकते. तो बावला पाहून तर देविकाला इतकी भीती वाटते, ही हात असला कसला बावला कोणी केला आहे असं बघून ती भीते आणि मोठ्याने किंचाळते आणि भीत भीतच तो बावला उचलते आणि बाजूला फेकून देते. आता सत्या परत काय करतं, परत फॅन चालू करतं. आता आणखी वाऱ्याने आता भीत असते, वारं आलं, वेगवेगळे आवाज अजूनही काढत असतो. मीरा मात्र त्याला थांबवत असते, अहो बास करा ना तुम्ही, का त्या बिचारीला एवढं कशाला त्रास देत आहे. मग सत्या मात्र काय त्याचं ऐकत नसते. तेवढ्यातच आता काय करतो, अजूनही काठी घेतो आणि तिच्या अंगावरती फेकतो. ती काठी पडलेल्या अंगावरती बघून अजूनही देविका भिलेली असते. देवा देवाचं नाव घेत असते, देवा मला वाचव करत असते. सत्याची मात्र गमती खोडकर अजूनही चालू असतं आणि मीरा त्याला थांबवत असते. त्यानंतर सत्या काय करतो, तिचं फॅनचं स्पीड वाढवतो आणि आता ती आपली आरती विजू नये म्हणून मात्र बिचारी हात धरून बसलेली असते आणि तिची बरोबर ना सत्यानं जिरवलेली असते. सत्या मात्र इकडे इतका हसत असतो आणि मीराला खरं बिचारीला खरंच वाईट वाटत असतं, कारण देविका खूप भिलेली असते. त्यानंतर देविका विचार करत असते, इकडे मी एकटी मेली तर काय होईल, मला खूप भीती वाटत असते. नवऱ्याला हाक मारत असते पण तो काय गेलेला असतो घरी झोपायला. आता मात्र मीरा खूप कंटाळी असते आणि कंटाळून शेवटी ना नवऱ्याच्या खांद्यावरती झोपून देते. ती झोपल्यानंतर मात्र आता सत्या तिच्याकडे पाहतो ना, तर त्याला असं वाटतं बास झालं आता, मीरा कंटाळ्या झोपली, आता तिला दमवाय नको. असं करून मीरा झोपली आहे म्हणूनच तो ते डाव सगळा बंद करतो, कारण की त्याला अजूनही तिला दमवायचं असतं देविकाला. पण आता मीराची झोप ओढ होई नाही म्हणून त्यानं मात्र हे सगळं बंद केलेलं असतं आणि आता तो तिथून घरी निघून जातो. त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाहतो काय, इकडे देविकाचं अंग खूप दुखत असतं कारण की रात्रभर जागलेली असते. त्यावरती तो बोलत असतो, काय झालं बेबी. तर यावरती ते बोलते, तू गप्प बस, तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस. तर यावरती तो बोलतो, अगं काय झालं बेबी, मला माहिती आहे तुझं दुखत असेल ना, तुझं खूप, चल मी तुझा हातपाय दाबून देतो, चेपून देतो असं म्हणत असतो. त्यावरती देविका मात्र त्याच्यावरती चिडलेली असते कारण की त्यानं कसलीच तिला मदत केली नसते. तो बोलतो, असं का करतेस बेबी. त्यानंतर ती मनातल्या मनात विचार करते, काय नसलेलं बापासाठी मी करते आणि ह्याला वाटते मी सगळं करते असं डोक्यामध्ये विचार करत असते. त्यानंतर तो तिचा हातपाय चेपायला लागल्यानंतर मात्र तेवढ्यातच निरोपा येते आणि निरोपा ओरडते, ए पंकज काय करतोयस ते, तुला कळतोय का, घोर पाप झालं आहे, तुला काय सांगितलं आहे, अजिबात पवित्र राहायचं, स्पर्श करायचं नाही त्याला असं म्हणल्यानंतर मात्र पंकज बोलतो, अगं नाही मम्मा, तिचं फक्त अंग दुखत होतं, मी ती चेपून देखत होतो. तर यावरती ती बोलते, तू नको ती कामं करू नकोस, तुला काय कामं सांगितले ती कर. आणि त्यावरती देविकाला ओरडते, काय गं तुला सांगितलं होतं ना बेडवरती बसायचं नाही म्हणून, चटई टाकून खाली झोपायचं, कशाला तू बेडवरती बसली होतीस असं निरोपा तिला ओरडते. त्यानंतर मात्र ते इकडे ती पंकजला बोलते, तुला जे काम सांगितलं ते काम कर्ज जाते, नको ती नसती ती कामं करत बसू नको असं बोलतो. तर यावरती पंकज बोलतो, बरोबर ठीक आहे मम्मा, काय नाही गं, तिचं दुखत होतं म्हणून मी चेपून देत होतं, बाकी काय नाही असं बोलून निरोपा तिथून निघून जाते. त्यानंतर मात्र इकडे देविका पाहत असते आणि देविका म्हणत असते, काय निरोपा काय मग सुकान बसून पण देत नाही असं ती मनामध्ये विचार करत असते आणि निरोपा ओढून गेलेली असते. त्यावरती मात्र देविका लगेच नवऱ्याला विचारते, काय कोणतं काम इकडे मला सांग पटकन. तर यावरती पंकज बोलतो, काय नाही का असं साधं काम आहे. तर यावरती मात्र देविका त्याला म्हणते, ए बेबी मला सांगायचं का, माझ्यापासून अजिबात काय लपवायचं नाही, काय आहे ते सांग असं त्याला ओरडते जोरात. तर त्यावरती तो बोलतो की मम्माने मला 40,000 रुपये दिलेत. 40,000 रुपये दिलेत म्हणल्यावर देविकाचा चेहरा एकदम खुललेला असतो, कारण तिला अजून माहितीच नाही ना कशासाठी पैसे दिलेत ते.
आपण इकडे पाहतो काय फुलांच्या दुकानामध्ये मात्र ह्या दोघांची छानपैकी मज्जा चाललेली असते. प्रत्येक फुल ती फुलदाणीमध्ये ठेवत असताना हा तिच्या हातामध्ये देत असतो. आधी एक एक गुलाब देतो, अजून परत 4-4 गुलाब देतो. त्यावरती ती मात्र एक एक गुलाब घेतल्यानं हसते, 2 गुलाब घेतल्यानंतर हसते. फुलदाणी घेत असतो, तिची वेणी पुढे मागं करत असतो, फुंकर घालत असतो. तर त्यावरती मीरा म्हणत असते, हो चाललंय तर काय तुमचं, असं बोलत असते. आता मात्र सध्या तिला एक एक फुल देऊन इम्प्रेस करायचा प्रयत्न करत असतो आणि ती मात्र हसत असते. त्यानंतर बोलते, बास झालं, ही आता कस्टमरसाठी आणलेत, मला बुके तयार करायचं आहे, असं मीरा सत्याला म्हणत असते. त्यानंतर सत्या बोलतो, हो कर की बुके, मी कुठं नाही म्हणले, असं करून अजून तिला फुलं जास्त देत असतो. आता मीरामध्ये बास करा की हो आता. तर ती बोलतो, दोन्ही हातामध्ये आता ना जास्त जास्त 4-5 फुलं घेऊन तिच्या पुढं देतो. आता मात्र ही खूप हसते, हो काय चाललंय काय तुमचं, असं होऊन त्याला असते. त्यानंतर काय करतो, मोठा गजरा घेतो आणि तिच्या गळ्यामध्ये घालतो. त्यावर ती बोलते, हो हे पण मी कस्टमरसाठी आणले, आता तुम्ही माझं नुकसान केलं बरं का, असं बोलतो. तर तो बोलतो, मी कुठं नुकसान केलं, थांब, असं बोलून तो तिला 30 रुपये देतो. तर त्यावरती ती बोलते, हां एवढासा गजरा 30 रुपयाला नाही, 40 रुपये, अजून 10 रुपये द्या. तर सत्या बोलते, मला गंडवतीस का तू, मला चांगलं माहिती आहे, हा एवढा गजरा 30 रुपयाला. त्यावर ती हाताने माप दाखवते, हे बघा हा मोठा आहे म्हणून 40 रुपयाला. मग सत्या त्याचा हाताचं माप दाखवतं, बोलतो, हे बघ छोटाच आहे, मला तू खोटं बोलू नकोस, असं बोलतो. त्यानंतर मग आता काय होतं, बरं ठीक आहे, अजून तो 10 रुपये देतो आणि आता तिला गजरा देते ती. त्यानंतर ती बोलते, ठीक आहे आता काय करा, तुम्हीच ना तुमच्या बायकोच्या केसामध्ये तो गजरा माळा, असं आता मीरा बोलते. तसं बोलल्यानंतर मात्र सत्या बोलतो, हो का, मी तुला कोणी सांगितलं की मी हे माझ्या बायकोच्या केसात माळणार आहे म्हणून, मी दुसऱ्या कोणासाठी तर घेतला आहे गजरा, असं म्हणल्यानंतर मात्र आता मीरा त्याच्यावरती चिडते. मीरा बोलते, कोणासाठी घेतला आहे सांगा. तर यावरती सत्या बोलतो, हाय अशी आहे ही जगामध्ये सगळ्यात जास्त ब्युटिफुल आहे, असं तो म्हणत असतो. इकडे आपण पाहतो काय देविकाला समजलेलं आहे की 40,000 भेटले म्हणल्यानं ती खूप खुश झालेली आहे आणि ती बोलत असते, आता मलाही काहीतरी पाहिजे, असं ती म्हणलेली असते. त्यानंतर सत्य आपली चेष्टा करत असतो मीराची आणि तिला म्हणत असतो, मी दुसऱ्या कोणाच्या तर केसामध्ये मारणार आहे गजरा. त्यानंतर पात्र इकडे पाहतो काय पंकज सांगतो की मम्माने हे पैसे रियाला गिफ्ट घेण्यासाठी दिलं आहे, असं बोलल्यानंतर मात्र देविका बोलते, काय रियाला गिफ्ट घेण्यासाठी. तर बोलतो, हो पण माझ्याकडे एक आयडिया आहे, मी काय हे सगळं पैसे गिफ्टला नाही खर्च करणार, मी काय करणार आहे तर सांगू का, मी नाही ह्यातून मला छानपैकी सूट घेणार आहे, बूट घेणार आहे, कारण की मला ते मुलीला इम्प्रेस करायचं आहे ना, आणि इम्प्रेस झाल्यानंतर तो मला काही तर दिल ना, म्हणून मला हे सगळं करायचं आहे, असं म्हणल्यानंतर इकडे देविका म्हणते, काय असेल पण मला ही छानपैकी साडी पाहिजे आणि सँडल पाहिजे आणि नेकलेस पण पाहिजे. तर त्यावरती बोलतो, कॅल्क्युलेशन करतो, अगं तुला सांगू का, आता 15,000चा माझा बूट मग किती वर झालं सांग, आणि ती म्हणते, नाही मला काही सांगायचं नाही, मला पण 7,000 ते 8,000ची साडी पाहिजे, सँडल पाहिजे आणि नेकलेस पण पाहिजे, मग राहिलेलंच बघा तुम्ही काय करायचं ते. आता महामनामध्ये म्हणतो, एवढं सगळं करून मी आता किती राहणार पैसे, असं म्हणतो. परत बघतो म्हणतो, माझं घेऊन झालं किती राहतील त्यावर ठरवू. तर यावरती देविका बोलते, का हो कधीही तुम्ही पंकज माझ्यासाठी काहीच करत नाहीस, तू नवरा म्हणून कधी माझ्यासाठी काय केलंयस का, आता तर तू कर ना माझ्यासाठी, असं ते म्हणते. आता हा पंकज विचार करतो, हिला सांगून मी चूक केली का काय कोणाष्ट, आता आणि वाटेकरी आली माझ्यामध्ये. मात्र आता देविकाने ठेका सोडले नाही, मला ही चांगली साडी पाहिजे, सँडल पाहिजे, नेकलेस पाहिजे, तिने सांगितलेलं आहे. मग आता आपलं तिला शांत करायला बोलतो, बरोबर ठीक आहे चालेल, मी बघतो कसं करायचं ते, असं ते बायकोला बोलतो. आणि एवढ्यावेळेस आता देविका खुश झालेली असते. त्यानंतर हा अजूनही चेष्टा करायची चालू असते, मी कुणाला मारणार म्हणल्यानंतर दुसऱ्या कुणाला तर मारतो म्हणल्यानंतर आता मीरा चिडते. मीरा बोलते, कोण आहे ती दाखवा मला, कुणाला मारणार आहे तेच दाखवा, मी बघतेच कोण आहे ते, असं त्याच्यावरती चिडते. त्यानंतर बोलतो, आहे एक सुंदर आहे, जगात सगळ्यात सुंदर आहे, असं कोण बघायला गेलं ना कोण दिसणार पण इतके सगळ्यात सुंदर आहे, असं बोलत असतो. आता मीरा इतकी चिडलेलंच ते बोलते, तुम्ही मला सांगणार आहे नाही कोण आहे ते सांगा, मी बघतेच तिला कोण आहे ते, असं बोलून ना तिथली काय ते एक वस्तू घेऊन त्याला मारायला जाते. तेवढ्यातच मग आता सत्या बोलतो, अगं धुमके तू चेष्टा केली, मी तुला सोडून कुणाच्या केसा माळीन का सांगू मी गजरा, असं म्हणतो. आणि त्यानंतर मग आता तिच्या केसामध्ये गजरा माळत असतो आणि यावरती मात्र ती हसत असते. त्यानंतर आपण पाहतो काय दुकानाच्या बाहेरून ना रवी आणि रिया हे पाहत असतात आणि दोघी स्माईल करत असतात. त्यानंतर रवी बोलतो, दादा झालं आहे का तुमचा गजरा रोमॅन्स, आता आपण जायचं का जेवायला, असं म्हणतो. त्यावरती दादा बोलतो, काय नाही गं, अरे नाही काय झालं होतं, इथं ना खाली पडला होता गजरा आणि तोच मी उचलून लावत होतो, बाकी काही नाही, असं म्हणतो. असं म्हटल्यानंतर आता रवी येतो वरती बोलतो, अरे दादा असं नाही बोलायचं, छाती ठोकून सांगायचं, बायकोच्या केसात गाळत होतं गजरा, त्यात काय एवढं, असं म्हणतो. त्यानंतर आपण पाहतो काय इकडे रिया म्हणत असते, खरंच वहिनी छान दिसतोय बरं का गजरा माळायला, मी काय म्हणते आता एक काम कर, माझ्या बड्डे पार्टीला ना सत्यदादाला सांग केसामध्ये गजरा माळायला.
असं म्हणल्यानंतर हे दोघे हसायला लागतात. त्यानंतर रिया म्हणत असते, चला ना घरी पटकन, मला खूप भूक लागलेली, आपण जाऊया ना घरी, असं रिया म्हणत असते. तर त्यावरती ती बोलते, हो चला जाऊया. आता इकडे मात्र रवीची अजूनही चेष्टा चालू असते. पण दादा खरंच बरं का, भारी गजरा माळायच बरं का, छानपैकी चालला आहे तुमचा गजरा रोमॅन्स, असा बोलतो. त्यानंतर मात्र सत्या आणि मीरा दोघीही लाजत असतात. आणि आता सत्या बोलतो, बरोबर चला जाऊया जेवायला. आता रिया आणि रवी दोघीही जेवायसाठी पुढे जातात, कारण ह्या दोघांनी सांगितलं असतं, तुम्ही जावा पुढे, आम्ही येतोच, असं बोललेलं असतं. आता हे दोघेही पुढे जेवायसाठी जातात आणि ह्या दोघांचं अजून चाललेलं असतं. त्यावरती मीरा बोलत असते सत्याला, मला काय वाटते रियाच्या बड्डेला ना आपणही काय तर चांगलं घेतलं पाहिजे. तर सत्या बोलतो, हो घेऊया ना, आपणही काय घ्यायचं सांग बघू. तर मीरा बोलते, मी काय करते, मी छानपैकी बुके तयार करते, त्यामध्ये ना खूप छान छान चांगली चांगली ना फुलं घालते. तर त्यावरती सत्या बोलतो, हो चालेल. मग ते सगळ्या फुलांची नावं घेत असते, हे फुल घालते, ते फुल घालते. सत्या बोलतो, हो ठीक आहे चालेल, पण तुला सांगू का, जगातलं एक सगळ्यात सुंदर एक फुल आहे, माहिती आहे का तुला ते फुल कुठलं आहे. ते मीरा बोलतो, ते कुठलं फुल सांगा, घालू येतात, कोणतं फुल सगळ्यात सुंदर आहे, असं बोलतं. त्यानंतर सत्या बोलत असतं, तुला माहीत नाही, सगळ्यात छान फुल आहे ग जगातलं, एकदम सुंदर, खूप छान दिसतं ते फुल, असं म्हणत असतं. तर मीरा म्हणते, सांगा तर, दाखवा तर मला कुठलं आहे. असं बोलल्यानंतर तो मोबाईल काढतो, मोबाईलमध्ये कॅमेरा ओपन करतो आणि तिला दाखवतो. ते पाहून मात्र मीरा हसते आणि लाजते आणि बोलते, काय तुम्ही खूपच जास्त खोडकर झाला आहेत बरं का. तर त्यावरती सत्या बोलतो, हो का, तुझ्याकडून शिकलो आहे की तू पण खोडकरपणा करतेस ना, असं त्यानंतर बोलत असतं. त्या दंगाचं ह्या दोघांची मस्करी चेष्टा चाललेली असते आणि सत्या मात्र तिला तसा फोटो दाखवून हसत असतो आणि मीरा मात्र खूप लाजलेली असते, कारण की त्यानं तिचा फोटो दाखवलेला असतो. त्यानंतर मीरा बोलते, बरं चला आता आपण छानपैकी रियासाठी बुके करायचं बरं का, असं तिला म्हणत असते. तेवढ्यातच काय होतं, दुकानासमोरनं पंकज जाताना दिसतो आणि पंकज मोठं बॉक्स घेऊन गेलेला असतो. तर सत्या यावरती म्हणतो, एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये आणले तर काय ना, एवढं महागातलं गिफ्ट काय आणलं असेल, असा तो विचार करत असतो. पंकज मात्र त्याला दिसू नये म्हणून फास्ट दुकानासमोर गेलेला असतो. तेवढ्यातच मीरा बाहेर येते. मीरा सत्याला बोलते, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ह्यामध्ये अजिबात पडायचं नाही, असं त्याला सांगते. तर सत्या बोलतो, नाही नाही मी नाही यामध्ये पडत. आणि बाहेर येऊन म्हणत असतो, सत्याची सत्याग्री दाखवून पाहिलंच पाहिजे त्यामध्ये गिफ्ट काय आहे ते. आणि मीराला बोलतो, तू ये, तुझं तू दुकान बंद करून आवरून मी जातो पुढं जेवायला, असं करून फास्टमध्ये घरामध्ये जातो, कारण की त्याला पंकजचा पाठलाग करायलाच असतो. त्यानंतर आता पण रिया आणि रवी घरी येतात. आईला बोलत असतं, आई खूप भूक लागली, चल ना जेवून घेऊया. तर त्यावरती ती बोलते, थांबा की पंकज येणार आहे, पंकजची वाट बघतोय, असं बोलते. तर त्यावरती रिया बोलत असते, आपण जेवून घेऊया ना तोपर्यंत, मला खूप भूक लागली आहे. तर त्यावरती ती बोलत असते, एकत्र जेवूया ना, म्हणजे छान वाटेल सगळ्यांना, असं आता ही बोलत असते. मग त्यावरती आता रवी बोलतो, एक काम करू का, आम्ही तोपर्यंत फ्रेश होऊन येतो, असं बोलते. आता ती फ्रेश होण्यासाठी निघालेली असते. तेवढ्यातच आता ही मात्र बाईक वाट पाहत असलेली असते. निरोपाला मात्र आता पंकजचीच वाट पाहिजे असते, कारण की त्यानं काय गिफ्ट आणले हे पाहायचं असतं आणि ह्या दोघांना भूक लागली असतं. त्यावरती आता रवी बोलतो, चल आपण फ्रेश होऊन त्यानंतर मग जेवूया. आणि तेवढ्याच आता पंकज गिफ्ट घेऊन आलेला असतो. हे पाहून आता निरोपा खूप खुश झालेला असते. बापरे, आणलंच तू गिफ्ट, बघू बघू काय आणलेस, असं करून तिथं बसतो. ते दोघेही बसतात. तेवढ्यातच आता सत्याचे बाबाही तिथे बाहेर येतात आणि आपण पाहतो काय, सत्याला मात्र याने गिफ्ट काय आणलं ते पाहायचं असतं. त्यामुळे सत्या फास्ट पळत आलेला असतो. तर यावरती पंकज बोलतो, हो लय मोठं गिफ्ट आणलं मी, खूप छान गिफ्ट आणले, असं बोलत असतं. तर यावरती ती बोलते, हो अरे वा, खरंच छान गिफ्ट आणलेस, काय आणलेस गिफ्ट तू. तर यावरती पंकज बोलत असतो, अगं गिफ्ट कसलं आणले बघ, आणि पॅकिंग तर कसलं भारी केले बघ, 1000चं पॅकिंग केलेलं, असं म्हणत असतो. तर त्यावरती ती बोलते, हो का, 1000चं एवढं महागडं पॅकिंग केले तर काय नक्की, आणले तर काय नक्की, अशी आई विचारत असते. तर त्यावरती हा इकडे विचार करत असतो, काय सांगू हिला, काय आणले म्हणून, यामध्ये काय आहे, असं तो विचार करत असतो. तेवढ्यातच तिथं सत्या येतो. सत्या बोलतो, अरे गिफ्ट उघडून तर बघूया, एवढं महागातलं गिफ्ट आणले आणि त्यानं काय केलं असतं, आईला 2,500 मागं दिले असतं. मग त्यावरती ती बोलते, 40,000तले 2,500 मागं दिलेस म्हणजे खूपच महागातलं गिफ्ट आणलेस बरं का तू, असं म्हणत असते. सत्याच्या बाबांना जरासा पंकजचा डाऊट असतो आणि ते विचार करत असतात, काय यांनी एवढं बरं आणलं आहे. मग सत्य त्यावरती काय म्हणतो माहिती आहे का, आपण उडून तर बघूया की इतकं महागातलं गिफ्ट आणलं म्हणजे तू 2,500 मागं दिले म्हणजे 37,500चं गिफ्ट आहे ते. मग हे तरी काय इतकं सांग तरी, काय आहे आणले, काय दाखव तर, बघितलं पाहिजे ना सगळ्यांनी, मी ते आपण करू की परत पॅकिंग, असं म्हणत असतो. तर यावरती आता पंकज विचार करतो, हा काय माझं काही पाठ सोडणार नाही. यावरती सत्या म्हणत असतो, बघूया की उघडे, मला कसं व्हायचं आहे ना सगळ्यांची पोल खोलायची. आता हा म्हणतो, शिव माझी पोल खुलती का काय कुणास ठाऊक, सगळं माझ्या प्लॅनचा सत्यानाश करणार आहे, असं त्याला वाटत असतं.
तर सत्या म्हणत असतो, अरे एवढं चांगलं गिफ्ट आणलेस, काय आणलेस तिथं सांग, बघू की उघडून, सगळ्यांना भारी वाटेल बघायला, तिथं नेऊन देण्यापेक्षा. आणि इकडे पंकज मनामध्ये विचार करत असतो, कशाला उघडून बघायचं, एकदा तिथं गिफ्ट दिलं की काय काय असं ना, ह्यांना काय कळणार आहे त्यामध्ये काय दिलं आहे ते, असं तो विचार करत असतो. आता मात्र हा काय गिफ्ट उघड म्हणण्याच्या नादात असतो, त्यामुळे त्याचं काय ऐकायला तयार नसतो. मग आता हा विचार करतो काहीतरी बोलावं म्हणतो, तर लगेच मम्माला म्हणतो, मम्मा कशाला गिफ्ट उघडायचं, तर ते एवढं छान पॅकिंग केलेलं ते खराब होणार आणि ते परत तसंच पॅकिंग जमलं नाही की तुझाच इन्सर्ट होणार, असं बोलत असतं. त्यावर ते बोलते काय आहे तिथं सांग, तर तो बोलतो आहेत सिल्वर कटलरी आहे. तर यावरती निरोपा बोलते कटलेट एवढे महाग कटलेट आणलेस तू, तर यावरती तो बोलतो अगं मम्मा हे चांदीची भांडी आहेत. मग त्यावरती ती बोलते हो चांदीची भांडी आहेत, हां मग तू छानच आणलेस, महागातलं गिफ्ट आणलेस बरं का तू, छान आणलेस असं म्हणत असतं. त्यावरती सत्याचे बाबा म्हणतच काय आणलेस तू, चांदीची भांडी आणलीस तू, असं तो म्हणत असते, कारण त्यांनाही त्याच्यावरती विश्वास नसतो. आता हा मात्र तोंड लपवून काहीतरी बोलल्यागत आपलं बोलत असतो आणि काहीतरी विषय काढायचा प्रयत्न करत असतो. तर यावरती मात्र निरोपा खुश झालेली असते. निरोपाला पंकजवरती पूर्ण विश्वास आहे. ती बोलत असते हो का, अरे वा वा छान छान आणलीस का गिफ्ट, सगळ्यांना आता तिथं गिफ्ट बघून छान वाटेल. आता ह्याला ते पटकन गिफ्ट आत घेऊन जायचं असतं, कारण की सत्या काही ना काही करून ते बॉक्स उघडायला लावलं असं तिला वाटत असतं. मग ही काय करत असते, हे जाऊन दे, नाही ना तो म्हणतो उघडायचं, तो म्हणत असतो ना गिफ्ट जर परत चांगलं पॅकिंग नाही झालं तर तुझा इन्सर्ट होईल म्हटल्यामुळे ते तयार झालेलं असते. ती बोलते ठीक आहे राहून दे उघडायचं ना, जा आतमध्ये नेऊन ठेव जा असं म्हणते. तेवढ्यातच मीरा ही आत आलेली असते. आता निरोपाने मात्र ते गिफ्ट उघडून बघितलं नाही, त्यामध्ये काय आहे काय नाही आणि तिला आत ठेवायला लावलेलं असतं. तेवढ्यात सगळ्यात गेल्यानंतर सत्या विचार करतो, मला तर त्या बबड्यावर फुल डाऊट आहे, ते ना गिफ्ट उघडून बघितलंच पाहिजे. आणि सत्याचे बाबाही मनामध्ये विचार करत असतात, खरंच आहे ना एवढं महाग गिफ्ट आणलं असेल का अजून दुसरं काय आणले, असं ते मनामध्ये विचार करत असतात. सत्यानंतर ठरवले आहे सत्याची सत्यागिरी वापरायची आणि त्या बॉक्समध्ये आहे तर काय ते उघडायचं असं ठरवलं आहे. आणि त्यानंतर आता तो रूममध्ये जात असतो, मीरा आतमध्ये गेलेली असेल, हा दरवाजा वाजवत असतो, मीरा आतमध्ये तयार होत असते. नंतर बोलतो हे धूमकेतू उघड ना पटकन, दार पटकन उघड असं म्हणत असतो. आणि आता मीरा आतमध्ये आवडत असते आणि बोलत असते, थांबा ना 2 मिनटं उघडते की असं बोलत असते. त्यानंतर आता मीराचं सगळं आवरून झाल्यानंतर ती दरवाजा उघडते आणि त्यानंतर तो बोलत असतो, चल पटकन आवरायचं. तर मीरा बोलतेस काय चाललं आहे तुमचं, कुठलं सरप्राईज आहे, इतकं नक्की काय चाललं आहे तुमचं. तर तो बोलतो तू एक काम कर, तू रूमच्या बाहेर जा असं म्हणत असतो. तर त्यावरती बोलते मी रूमच्या बाहेर कशाला, मी नाही जाणार रूमच्या बाहेर. तो बोलतो मला आवरायचं आहे, कपडे घालायचे. मग ती बोलते मी फिरते की, मी तोंड फिरून उभं राहते. मग सत्या बोलतो बरं ठीक आहे, तोंड फिरून उभं राहा, मला पटकन आवरायचं आहे असं म्हणत असतो. तर मीरा बोलते काय तुम्ही कशाला पण लाजताय, त्यात काय एवढं, मी आता तोंड फिरवले की असं म्हणत असते. आणि तुम्ही तो नाही, डोळे पण बंद करायचे असं म्हणत असतो. आता मात्र ती तोंड फिरवून डोळे बंद करून उभा असते आणि इकडे आता सत्या घालत असतो. तर ते बोलत असते काय तुम्ही, किती वेळ लागतो कपडे घालायला, झालं का असं सारखं फिरत असते. तर त्यावरती तो बोलत असतो नाही गं बाई झालेलं नाही, सारखं फिरू नकोस तू, अजिबात फिरायचं नाही सारखं म्हणत असते. मीरा मात्र एका मिनिटाला सारखं मागं वळून पाहत असते आणि तो मात्र नाही झालेला, अजून थांब जरा, थोडंसं राहिले, शर्ट घालून झाले असतो, अजून त्याला पॅन्ट घालायची असते. ती मीरा बोलत असते हां किती वेळ लागतो, आणि म्हणायचं बायकांना तुम्हालाच वेळ लागतो आवरायला, तुम्हाला किती वेळ लागतो बघा, एवढ्यात मी एखादी साडी घालून झाली असते असं मीरा त्याला चेष्टर म्हणत असते. आणि मागं वळून बघत असते आणि हसत असते, डोळे तर काय तिने बंद केलेलेच नसतात. तर यावरती सत्या बोलत असतो थांब गं बाई झाले 2 मिनटं, मागं वळून अजिबात बघायचं नाही, मला काही मी ह्या बाबतीत काही रिस्क घेणार नाही बरं का, मला अजिबात रिस्क नको आहे असं म्हणत असतो. आता त्याची शर्ट घालून झालेली असते, परत ती मागं फिरलेली असते, बोलते नाही मी काहीच बघितलं नाही असं बिलून परत आणि पाठीमागे उभे राहिलेले असते. आता बरं सत्या पॅन्ट घालत असतं. मग ती बोलत असते अहो किती वेळ लावतोय तुम्ही, खरंच इतक्या वेळात कोण पण काय पण करत, मी 2 साड्या नेसून झाले असते असं म्हणत असते. आता सत्या पॅन्ट एक पाय घातलेला असतो, परत आणि पाठीमागे वळून पाहतो. ती बोलते नाही झालं नाही, थांब जरा 2 मिनटं थांब असं बोलून त्या दोघांची मस्करी चालू असते. ही मात्र मीरा त्याला मात्र सारखी सत्वत असते आणि मिनटाला मात्र पाठीमागे वळून पाहत असते. आणि सत्या मात्र त्याला खूप लाजत असतो आणि ही खूप हसत असते. त्यानंतर ती पाठीमागे वळते आणि त्याला एवढं म्हणून खूप हसते, म्हणजे काय झालं, ती म्हणते एवढे हसायला लागलाय असं सत्या विचारत असतो. तर मीरा बोलत असते काय नाही, काय उपयोग झाला नाही बघा त्याचा, मी तोंड फिरवलं. म्हणजे काय झालं तर अहो तुम्ही बघितलं नाही का पाठीमागे आजचं आहे ते, असं बोलल्यानंतर सत्या खूप लाजतो आणि मीरा तर खूप हसायला लागते. आता आपण उद्याच्या भागामध्ये बघणार आहे की पंकजची कशी पोल खोलली आहे, पंकजनं त्यामधून काय आणलं आहे हे सत्यानं उघडून दाखवलं आहे. त्यानं आणलेलं असतं त्याच्यासाठी सूट, आणि ती मग आई त्याच्यावरती चिडत असते, हे काय आणलेस, म्हणजे तो उलटा आईच्या अंगावरती धावून जातो. हे पाहून मात्र सत्याला खूप राग आलेला असतो, कारण की तो आईचा अपमान करत आहे म्हटल्यानंतर सत्या त्याच्या अंगावरती जातो. आता खरं झालेलं असतं उलटं, कारण की आता निरोपानेच उलटी सत्याच्या कानाखाली मारली आहे आणि उलट त्याला सांगितलेलं आहे
तू काय माझा पोरगा नाहीस, त्यामुळे तू माझ्यासाठी काही करायची गरज नाही. आता सत्याचा इतका मोठा अपमान झालेला आहे. आपण आता उद्याच्या भागामध्ये पाहणार आहे की पंकजची पोल खोलूनही आईचा अपमान होऊ नये म्हणून तो पंकजवरती गेला असूनही आई मात्र उलटी त्याच्यावरती झाली आहे. आता मात्र सत्याला किती वाईट वाटला असेल, तो किती दुखावला असेल हे आपण मात्र उद्याच्या भागामध्ये नक्की पाहू. हा भाग इथं संपला आहे.